नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या फेब्रुवारी 2024 मध्ये कोणते सण, उत्सव तसेच उपवास येणार आहेत आणि त्यांच्या तारखा ही माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 2 फेब्रुवारी या दिवशी कालाष्टमी आहे. त्यानंतर जसं की दर महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षात येते. तर पहिली एकादशी जी कृष्ण पक्षातील आहे ती आहे षटतिला एकादशी. ही एकादशी असणार आहे 6 फेब्रुवारी या दिवशी. त्यानंतर या महिन्यातील पौष अमावस्या आहे 9 फेब्रुवारी या दिवशी. तर ही अमावस्या सुरू होत आहे सकाळी 8:02 आणि अमावस्या समाप्त होत आहे उत्तर रात्री 4:28 आणि त्यानंतर 10 फेब्रुवारी या दिवशी माघ महिन्याला सुरुवात होत आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारी या दिवशी आहे श्री गणेश जयंती म्हणजेच विनायक चतुर्थी. जसे की आपल्याला माहित आहे, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात, एक शुक्ल पक्षातील चतुर्थी आणि एक कृष्ण पक्षातील चतुर्थी. तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी अतिशय खास आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार माघी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश अधिक असतो. तसेच महाराष्ट्रात काही घरांमध्ये या दिवशी 1.5 दिवसांसाठी भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे गणरायाचे आगमन होते. त्यामुळेही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर माघ शुद्ध सप्तमीला येत आहे रथसप्तमी. रथसप्तमी आहे 16 फेब्रुवारी या दिवशी. हा देखील भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. रथसप्तमीला काही जण माघी सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघ जयंती, पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती असेही म्हणतात. सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते. मकर संक्रांतीला सुरू होणारा महिलांचा हळदी कुंकवाचा समारंभ रथसप्तमीला समाप्त होतो. दक्षिणेत या सणाला ब्रह्मोत्सव असेही म्हणतात. त्यानंतर 19 फेब्रुवारी या दिवशी तारखेप्रमाणे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आणि त्यानंतर 20 फेब्रुवारी या दिवशी या महिन्यातील दुसरी एकादशी आहे. या एकादशीचे नाव आहे जया एकादशी. त्यानंतर 22 फेब्रुवारी या दिवशी गुरुपुष्यामृत योग येत आहे. हा योग चालू होत आहे सकाळी 7:05 आणि समाप्त होत आहे संध्याकाळी 4:42. त्यानंतर शनिवारी 24 फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा प्रारंभ होत आहे 23 फेब्रुवारी या दिवशी दुपारी 3:33 आणि पौर्णिमा समाप्त होत आहे 24 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी 5:59. त्यानंतर बुधवारी 28 फेब्रुवारी या दिवशी संकष्ट चतुर्थी येत आहे. तर संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय आहे 9:46. तर अशा प्रकारे या वर्षातला फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.